जंतर मंतरवरील आंदोलन अजूनही सुरू आहे आणि जंतर मंतरवर येणाऱ्या विद्यार्थ्याचा जो लोंढा आहे हा दर तासा गणिक वाढतो आहे। आज या क्षणाला जेव्हा हा व्हिडिओ करायला मी बसलो तेव्हा जंतर मंतरवर अजूनही पाय ठेवायला जागा नाही आणि पूर्णपणे रेल्वे स्टेशन जे किंवा रस्ते इथे विद्यार्थ्यांची आता खचाखच गर्दी झालेली आहे। कुठल्याही किमतीमध्ये या आंदोलनाची जी धग आहे ही कमी व्हायला तयार असतो आणि सरकारने या संदर्भात काही निर्णय घेतले। सरकार बरोबर आंदोलकांची चर्चाही झाली, पण त्यातून जो मुख्य मुद्दा आहे तो सुटायला काही तयार नाही। त्या विषयाला आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील, आपण पाहताय रिंगण लाईव्ह। मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा। आंदोलन मिटलेले नाही आणि धर्मेंद्र प्रधान यांनी या क्षणापर्यंत राजीनामा दिलेला नाही। खरी गोष्ट आहे की केंद्र सरकार जेव्हा या आंदोलकाबरोबर आंदोलकाच्या नेत्याबरोबर चर्चा करत आहे त्यामध्ये 2-3 मुद्द्यांवर ते 2-3 मुद्दे किंवा 2-3 मागण्या मान्य झालेल्या आहेत। जसं की जे आत्महत्याग्रस्त विद्यार्थी आहेत नीट परीक्षेच्या संदर्भातले, त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत करणे यावर सरकार तयार झालंय। किंवा जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत हे गुन्हे मागे घेण्यास सरकार तयार झालेले आहे। परंतु धर्मेंद्र प्रधान यांचा जो मूळ विषय आहे, मूळ राजीनामा, त्यावर सरकारने पुन्हा 24 तासाची मुदत मागितलेली आहे। म्हणजे कुठल्याही किमतीमध्ये फाड करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही आणि आंदोलक केवळ आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरच समाधानी होतील अशी परिस्थिती सुद्धा या आंदोलनाची राहिलेली नाही। हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता सध्या वाटते आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी उद्या राजीनामा जरी दिला तरी हे विद्यार्थी, हा रस्त्यावर आलेला जेनजी आहे, युवक आहे, तरुण आहे, हा काही थांबेल असं वाटत नाही। कारण त्यांची नवी मागणी पुढे येते आहे की पोलीस आंदोलकावर अश्रुधुराचा मारा करणाऱ्या किंवा त्यांच्या बॅलेट गन ची फायर करणाऱ्या किंवा लाठीमार करण्याचा जो आदेश देणारे आहेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी नवी मागणी आता पुढे आली आहे। त्यामुळं हे आंदोलन उद्या संपेल, परवा संपेल अशा प्रकारची अपेक्षा ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही। दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे आंदोलन आता अभिजित दिपके या युवक नेत्याच्या भोवती किंवा त्यांच्या काय म्हणू आपण त्याला अखत्यारीत उरलेलं नाही। हे आंदोलन आता संपूर्ण देशात झालेलं आहे। जवळपास देशातल्या आतापर्यंतची माहिती अशी आहे की जवळपास 800 शहरामध्ये, देशातले जे 800 शहर आहेत, म्हणजे तालुक्याचे ठिकाण असतील, जिल्ह्याचे ठिकाण असतील, उपराजधानीचे ठिकाण असतील, राजधानीचे ठिकाण असतील, अशा ठिकाणावर आतापर्यंत 6-7 कोटीच्या आसपास युवक किंवा हा युवा तरुण आणि तरुणी रस्त्यावर उतरलेले आहेत। पूर्णपणे आंदोलन सुरूच आहे। भारत बंदची हाक देण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध संघटना, विविध राजकीय पक्ष आपापल्या परीने पूर्णपणे निषेध करतायत सरकारचा, केंद्र सरकारचा। काँग्रेस पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आता कॅन्डल मार्चच्या मोर्चा किंवा कॅन्डल मार्च आता सुरू झालेला आहे। संपूर्ण देशात हे आंदोलन पसरलेलं आहे। मोदी शहा यांनी कल्पना केली नसेल किंवा या आंदोलन हे उभं का केलं, कुणी केलं, हा एक मोठा प्रश्न आहे, त्यावर आपण सविस्तराने दुसऱ्या एका भागामध्ये बोलू। पण मोदी शहाचा डाव पूर्णपणे फसलेला आहे। सोनम वांगचुक यांची पहाटे मंत्री महोदय JP नड्डा आणि जितेंद्र सिंह या दोघांनी जाऊन भेट घेणं, त्यांना समजावणं किंवा त्यांना काय वाटेल ते करून त्यांचं उपोषण सोडणं, हा प्रकार देशातल्या युवकांना अजिबात आवडलेला नाही। कारण सोनम वांगचुक बरोबरची चर्चा ही जाहीर व्हायला पाहिजे होती, समोरासमोर व्हायला पाहिजे होती, विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर व्हायला पाहिजे होती, जंतर मंतरवर व्हायला पाहिजे होती। जबरदस्तीने त्यांना उचलून नेलं काय जातं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट काय केलं जातं, त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये हे 2च नेते येऊन चर्चा काय करतात, त्यांचं उपोषण काय सुटतं, हा सगळा संशयाचा जो भाग आहे। त्यामुळे तर विद्यार्थी अधिक चिडलेले आहेत पूर्णपणे। आता विद्यार्थ्याचं हे आंदोलन हे अभिजित दिपकेच्या सुद्धा हातात राहिलेलं नाही। अभिजित दिपकेंना सुद्धा अत्यंत सावधपणे यापुढे आपली पावलं उचलावी लागणार आहेत। प्रत्येक गोष्ट पारदर्शी पद्धतीनं
करोडो विद्यार्थ्यांच्या समोरच करावी लागणार आहे. त्यांना सोडून जर अशा बैठका किंवा गुप्त ठिकाणी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय अभिजित दिपकेने घेतला तर तो अभिजित दिपके याला सुद्धा भविष्यामध्ये खूप महाग पडण्याची शक्यता पूर्णपणाने आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीचं देशामध्ये आंदोलन उभं राहणं, संपूर्ण देश आणि देशातले विद्यार्थी रस्त्यावर येणं, ही गोष्ट विश्वगुरु समजल्या जाणाऱ्या मोदीजींसाठी अजिबात चांगली नाही. त्यांची प्रतिमा खराब झालेली आहे. खूप म्हणजे त्यांचा जो ग्राफ होता, आलेख होता, हा आलेख आता पूर्णपणे घसरलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समोर मोदींना आता प्रत्येक वेळेस झुकावं लागतंय, समोर यावं लागतंय, कॅमेऱ्याच्या बोलावं लागतंय. मला सांगा, मोदीजी कितीही मोठं गंभीर प्रकरण असलं तरी कधी त्या प्रकरणावर बोलले नाही. अनेक प्रकरणं देशामध्ये अशी घडली, त्या प्रकरणावर बोलली नाहीत. एवढा मोठा चोरीचा प्रकार प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये झाला, करोडो रुपयाची चोरी तिथे झाली, त्यावर सुद्धा त्यांनी साधा एक ट्विट केलं नाही. आणि आजपर्यंत या आंदोलनाच्या बाबतीत ते काही ट्विट करत नव्हते किंवा बोलत नव्हते. आज मात्र ते बाहेर काय येत आहेत, कॅमेऱ्याच्या समोर क्लोजअप मध्ये येऊन सांगतायत की विद्यार्थी हे देशाचं भवितव्य. आज कसं कळलं? कुठे गेला होता इतके दिवस आपण? 12 वर्ष विद्यार्थ्यांचं भविष्य पाहायला तुम्हाला वेळ नव्हता का त्या काळामध्ये? कोणाचं भविष्य आपण पाहत होतात? कोणाची चिंता आपण त्या काळामध्ये करत होतात? की विद्यार्थीच या देशाचं भवितव्य आहे, तरुणच या देशाचं खऱ्या अर्थानं भविष्य आहे. आणि तरुणाच्या प्रत्येक मागणीकडे सरकारनं लक्ष दिलंच पाहिजे. जर एकदा तरुण रस्त्यावर उतरला तर त्या आंदोलनाची धग आता कधीच कमी होणार नाही. आजपर्यंतचा इतिहास काय सांगतो? जेव्हा जेव्हा तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा तेव्हा सत्ता बदल तिथं घडलेला आहे पूर्णपणे. तरुण सोडत नाही, तरुण थांबत नाही, तरुणांना पक्ष नाही, तरुणांना वेगळा राजकीय विचार नाही. तरुणांच्या डोळ्यासमोर किंवा डोक्यात एकच विषय असतात, ही सत्ता उलटून लावल्याशिवाय शांत बसायचं नाही. अशीच परिस्थिती झालेली आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर भारतीय जनता पार्टीचे काही लोक पोलिसांच्या वेशामध्ये जातात काय, काट्या घेऊन आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करतात काय, किंवा बाकीच्या ज्या संघटना आहेत भारतीय जनता पार्टीच्या संलग्न संघटना, या अगदी सोशल मीडियावर धमकी देत आहेत की आम्ही येत आहोत लाठ्या काट्या घेऊन विद्यार्थ्यांचं किंवा आंदोलकांची बुडं सुजवून टाकायला. अशा पद्धतीची भाषा देशात होते. किंवा हे पाकिस्तानी आहेत, हे बांगलादेशी आहेत, हे घुसखोर आहेत, अशा पद्धतीची विधानं त्यांच्या संदर्भात केली. हे आतंकवादी आहेत, विद्यार्थी नाही आहेत, हे आंदोलन विद्यार्थ्यांचं नाहीच आहे. अशा पद्धतीचा जाबई शोध सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेते आपल्या स्टेटमेंट मधून लावतात. त्याचे गंभीर परिणाम आता भारतीय जनता पार्टीला भोगावेच लागणार आहे. कारण तरुणांमध्ये आता प्रचंड प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. आंदोलन दडपण्याचा, मोडण्याचा कितीही प्रयत्न झाला तर देशाच्या कानाकोपऱ्यातला युवक आता पूर्णपणाने भारतीय जनता पार्टीच्या या अशा कामकाजाच्या बाबतीत, खास करून शिक्षण, खास करून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या बाबतीत या सरकारने 12 वर्षामध्ये कसल्याच पद्धतीचा विचार केला नाही किंवा त्यांना हे वेळच मिळाला नाही. सांगितलं जातं की अदानी आणि अंबानी या लोकांचीच कामं सरकारकडे एवढी मोठी होती की विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चर्चा ते कशी करणार. पण आज पुन्हा विद्यार्थी रस्त्यावर आला, एका ताकदीनं आला, मजबूतीनं आला. अगदी 16 वर्षाचे, 15 वर्षाचे विद्यार्थी सुद्धा दूरवरनं या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी झालेले आहेत. या आंदोलनाच्या पाठीमागं काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी खंबीरपणाने उभे राहिले. त्यांनी अगदी पक्षीय विचार पाहिला नाही. विद्यार्थी हा देशाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या उद्याचं भविष्य म्हणजे विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी पूर्णपणाने राहिलं पाहिजे. म्हणून राहुल गांधी खंबीरपणानं या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिले. प्रियंका गांधी उभ्या राहिल्या, समाजवादी पार्टी उभी राहिली, शरद पवारांची पार्टी उभी राहिली, उद्धव ठाकरेंची पार्टी उभी राहिली, राज ठाकरेंची पार्टी उभी राहिली. देशातले सगळे विरोधी पक्ष मजबूतीनं एकत्र येऊन या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत. विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरलेत, आंदोलन करतायत, अटक करून घेत आहेत स्वतःला. इथपर्यंत परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. एक ना एक दिवस आपण किती अन्याय करणार विद्यार्थ्यांवर. कशी आपली परीक्षा पद्धती आहे, कशी आपली शिक्षण पद्धती आहे, यावर कधीही सरकारनं विचार केला नाही. आणि ज्या देशाची शिक्षण पद्धतीच बरोबर नसते, ज्या देशातले पेपर फुटतात वारंवार, त्या देशाला काय भविष्य असणार आहे.
त्या विद्यार्थ्यांना काय भविष्य असणार आहे, अशा पद्धतीचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. त्याची खदखद देशभरामध्ये पोहोचली. आता रेकॉर्ड आहे असे की 800 शहरामध्ये सरकारच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शनं झाली, जोरदार आंदोलन झालं. अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे आणि भविष्यामध्ये ती अधिक वेगाने वाढण्याची शक्यता पूर्णपणे निर्माण झाली आहे. आता केवळ धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन चालत नाही, तर मोदी यांचे जे सर्वात महत्वाचे साथीदार आहेत अमित शहा, देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशा पद्धतीची नवी मागणी आता हे विद्यार्थी, आता हे आंदोलक करतायत. आणि जर अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी देशातल्या करोडो युवकांनी लावून धरली तर मोदी सरकारचं भविष्य पूर्णपणे अंधारात आलं असंच म्हणावं लागेल. त्यावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.